हेडलाईन्स नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आणि या क्षणाची आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहूयात। रोहित पवारांचा तटकरे आणि पटेलांबाबत एक मोठा दावा समोर येतोय। 12 आमदार घेऊन तटकरे आणि पटेल भाजपमधून लढणार असा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। आत्ताची एक मोठी बातमी आपण पाहतोय। भाजप सोबत आताच रोहित पवार यांनी केलेला आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आता नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। बारामती उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे युवक अध्यक्ष तसंच विधानसभा उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे अध्यक्ष बारामती आणि या लोकांना घेऊन SP साहेबांना भेटण्याचं कारण असं की बारामती तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिमिनल ॲक्टिव्हिटी ही वाढलेली आहे। त्याच्यामध्ये एक तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे ड्रग्सचा। ड्रग्समध्ये 2 प्रकार आहेत। त्याच्यामध्ये जे काही आपल्या मेडिकलमध्ये मिळणारे ड्रग्स आहेत, जे काही हृदयासाठी वापरले जातात, काही आपण पेन किलर असतात, त्याचं सेवन बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। म्हणजे दुकानात हे ऑफिशियली मिळतं आणि त्याच्याचबरोबर काही जिमला जाणारी मुलं त्यांच्याकडनं एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीनचं इंजेक्शन आहे, त्याचं सेवन हे वाढत चाललेलं आहे। याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असं आम्हाला कळालं। त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी गांजा पण मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पकडण्यात आला। त्याच्याचबरोबर काही स्थानिक छोटे राजकीय नेते असतील आणि काही इतर लोक मिळून इतर वेगवेगळ्या पार्ट्या ज्या ड्रग्सच्या या आयोजित केल्या जातात, वेगवेगळी नावं दिली। रोहित जाणार नाही असं देखील पुढे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। खरं तर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा ही सध्या रंगत होती आणि यामध्येच रोहित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। भाजपची साथ सोडून आमच्याकडे आले तर स्वीकारू असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी म्हटलंय। तर तटकरे पटेल यांच्यावरती झालेल्या कारवाईचं स्वागतच असेल असं देखील रोहित पवार म्हणतात। त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत एक मोठा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून पटेल आणि तटकरे यांची काहीशी नाराजी असल्याचं दिसून येत आहे। गेल्या काही दिवसांमधल्या सुमारास जी यादी जाहीर झालेली होती, या यादीमध्ये देखील तटकरे आणि पटेल या दोघांचीही नावं नव्हती आणि त्यानंतर शरद पवारांची तटकरे यांनी घेतलेली भेट, तर या आधीच्या अनेक दिवसांच्या या सगळ्याच घटनांमुळे आता रोहित पवारांचा हा दावा अत्यंत मोठा मानला जातोय। 12 आमदार घेऊन तटकरे आणि पटेल हे भाजपमधून लढणार आहेत असा एक मोठा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। तर भाजपसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही असं देखील रोहित पवार म्हणतात। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा ही पुन्हा एकदा सुरू झालेली होती का अशी देखील शक्यता यामुळे वर्तवली गेलेली आहे। कालच नुकतीच सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे याच अनुषंगाने या सगळ्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। तर रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। भाजपचे साथ सोडून काही जण आमच्याकडे आले तर आम्ही स्वीकारू असं देखील त्यांचं ठरलेलं आहे। ऑलरेडी ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टी ठरलेल्या त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून ते असं मोघम बोलून चालत नाही। जे आहे ते आहे, भाजपमधून ते लढणार। प्रक्रिया ही जरा फास्ट झाली। 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती आधीच झाल्यामुळे आताच प्रवेश परिषद
परिषदेमधून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत रोहित पवारांनी हा एक मोठा दावा केलेला आहे। 12 आमदार घेऊन तटकरे आणि पटेल हे भाजपमधूनच लढणार आहेत असं देखील ते म्हणालेले आहेत। त्यामुळे भाजपसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही असं रोहित पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे आता विलीनीकरणाच्या या चर्चांवरती पडदा पडलेला आहे का अशी शक्यता व्यक्त केली जाते, कारण रोहित पवारांचं नुकतंच हे वक्तव्य समोर आलेलं आहे। भाजपसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही असं रोहित पवार म्हणतायत। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधूनच निवडणूक लढवत असतात आणि यापुढे देखील 12 आमदार घेऊन तटकरे आणि पटेल हे भाजपमधूनच लढतील असं वक्तव्य हे रोहित पवार यांनी केलेलं आहे। त्यामुळे भाजपची साथ सोडून काही जण आमच्याकडे आले तर आम्ही स्वीकारू असं पुढे रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे। तटकरे आणि पटेल यांच्यावरती झालेल्या कारवाईचं आम्ही स्वागतच करतो असं देखील रोहित पवार म्हटलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर राष्ट्रवादीमधील अनेक महत्त्वाचे नेते, मग यामध्ये जय पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यामध्ये काही वाद सुरू आहेत का, सुप्त संघर्ष सुरू आहे का अशी चर्चा ही सुरू झालेली होती। कारण गेल्या काही दिवसांमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या। राष्ट्रवादीची जी यादी जाहीर करण्यात आलेली होती या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं नव्हती। त्याचबरोबर ज्यावेळेस गुवाहाटीला हे सगळेच नेते गेलेले होते त्यावेळी जाताना ते 4घही जण एकत्र गेलेले होते, मात्र येताना तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या सोबत आलेले नव्हते। त्याचबरोबर काल रात्रीच्या सुमारास सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती। त्यामुळे या सगळ्याच्या अनुषंगाने या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण या सगळ्याच संदर्भामध्ये चर्चा करूयात। सूरजजी नमस्कार। खरं तर रोहित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। 12 आमदार घेऊन तटकरे आणि पटेल हे भाजपमधूनच लढणार आहेत असं रोहित पवार म्हणतात। या सगळ्याच संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया आहे? पहिली गोष्ट तरी राष्ट्रवादीमध्ये काही दुसपूस नाही, सर्वजण व्यवस्थित चांगलं